माहिती काय, पट बदलत नाही, कास्ट बदलत नाही, विद्यार्थी बदलत नाही, सगळं तेच आहे. कारण ही माहित्या पुन्हा पुन्हा मागण्याचं एक षडयंत्र आहे. याच्या पाठीमाग एक षडयंत्र आहे की जर जिल्हा परिषदेची शाळा जर गुणवत्तेत आली तर खाजगी शाळा ओस पडल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी विविध उपक्रम, असर सारखी एक संस्था आहे जी खाजगी आहे, ते प्रत्येक वेळेला जिल्हा परिषद शाळेच्याच त्रुटी बाहेर काढते. खाजगी एकाही शाळेचं आतापर्यंत त्यांना माप काढलेलं नाही. का त्यांना खाजगी शाळा दिसत नाहीत का? असर सारखी संस्था आहे जी पुरस्कृत आहे आणि त्या संस्थेचा अहवाल राज्य शासन स्वीकारत आहे. सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे. त्या संस्थेला माझं तर असं स्पष्ट मत आहे, शिक्षक असर संस्थेनं करावं, सर्व शाळांचं करावं, जिल्हा परिषद शाळांचंच का? कारण जिल्हा परिषद शाळांच्या वरती जर कुऱ्हाड जर टाकायचे असेल, संपवायचे असतील तर अशा संस्थेला सर्वे करायला होतात आणि त्यामुळं चांगल्या बाजू पुढे येत नाही. 158 कामाची यादी आहे अशैक्षणिक कामाची. एक काम संपेपर्यंत दुसरं काम आलेलं असतं. माहिती कधीही शिक्षकांची संपलेली नाही. संध्याकाळी रात्री 9ला फोन चालू असतो, 10ला